तापलेला आहे, ह्या वड्या तळून काढायच्या असतात. मंद आचेवरती सावकाश या वड्या तळायच्या. तेल तापलेलं आहे, मी त्या वड्या टाकलेल्या आहे आणि मंद आचेवरती त्या सावकाश वड्या तळायच्या असतात. गुलाबीसर होईस्तो लालसर असं तळून घ्यायच्या. वड्या तळून झालेल्या आहेत, त्या काढत आहे. आता जी वांगी आपण घेतली होती, चिरलेली आहे ती वांगी तळून घ्यायची. वांगी तळताना झाकून ठेवल्यास ती लवकर होतात. वांगी तळून झालेली आहे, ती काढत आहे. आता आपण बारीक चिरलेला कांदा छोटा तो टाकत आहोत. कांदे सावकाश मंद आचेवरती होऊ द्यायचे. कांदे गुलाबीसर होऊ द्यायचे. कांदे गुलाबीसर झालेले आहे. हा जो छोटा चम्मच आहे, या चम्मचने 2 चम्मच अद्रक, लसण आणि कोथिंबीरची पेस्ट, ही सुद्धा तेलामध्ये होऊ द्यायची.
अद्रक लसूण आणि कोथिंबीरची पेस्ट तेलामध्ये होत आलेली आहे. आता आपण हळद टाकणार आहे. हा छोटा चम्मच आहे, या चम्मचनी अर्धा चम्मच हळद, एक चम्मच धने पावडर आणि अर्धा चम्मच जिरं पावडर. त्याचप्रमाणे हा छोटा चम्मच आहे, या चम्मचने एक चम्मच तिखट, एक आणि अर्ध असं थोडं तिखट तुम्ही तुमच्या चवीप्रमाणे टाकू शकता. आम्हाला थोडी झणझणीत पाहिजे असते म्हणून आम्ही जास्ती टाकतो. आणि त्याचप्रमाणे हा छोटा चम्मच आहे, त्याने मीठ टाकायचं असते. एक चम्मचच्या जवळपास मीठ, ते पण चवीप्रमाणे. हे मसाल्यात मिक्स करायचं. मिक्स झाल्यानंतर यामध्ये आपण वड्या आणि वांगे जी तळलेली होती ती टाकायची. आणि याला 1 मिनिट तेलात मसाल्यात होऊ द्यायचं. हे झालेलं आहे. आता यात थोडं पाणी टाकायचं. पाणी टाकून परत याला झाकून मंद आचेवरती होऊ द्यायचं. पाणी संपत आलेलं आहे, त्यामुळे मी अजून पाणी टाकत आहे. हे थोडं जास्त टाकायचं, त्याला शिजायला लागतं. आणि हे पाणी टाकल्यानंतर हा सावजी मसाला आहे तो टाकायचा. या छोट्या चम्मचने 1 चम्मच. आता थोडा गॅस जास्ती करायचा, उकळी येईस्तोवर. उकळी आल्यानंतर गॅस कमी करायचा. आता भाजीला उकळी आलेली आहे, त्यामुळे मी गॅस एकदम कमी करते आणि झाकून मंद आचेवर होऊ द्यायचं. आता यामध्ये आपण अर्धा टोमॅटो जो चिरला होता तो टाकायचा आणि झाकून ठेवायचं, शिजू द्यायचं. भाजी शिजत आली की वड्यांचा आकार दुप्पट होतो, मोठ्या होतात. म्हणजे आपल्याला लक्षात येतं की ही भाजी शिजलेली आहे. अगदी आकार मोठा झालेला असतो. भाजी कोमट झाली की कोथिंबीर टाकायचं. अशी आमची नागपुरी सावजी वडी वांग्याची भाजी तयार. तरतरी आणि तेल असं आलेलं.